नमस्कार, मी सुरेंद्र नरसिंहराव रिपनवार, जिल्हा समन्वयक, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, यवतमाळ जिल्हा। आज आपण आयुष्मान भारत या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आयुष्मान भारत ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे। या योजनेअंतर्गत जे पात्र कुटुंब आहेत त्यांना 5 लाख रुपयाचा प्रतिवर्ष प्रति कुटुंब उपचारासाठी विमा कवरेज मिळतो। या योजनेअंतर्गत एकूण 1350 प्रकारचे आजार समाविष्ट करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे कॅन्सर, फ्रॅक्चर्स, लहान मुलांचे सर्व प्रकारचे आजार, किडनी ट्रान्सप्लांटेशन, डायलिसिस, एंजियोप्लास्टी, ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी अशा सगळ्या ज्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत त्या सगळ्या शस्त्रक्रिया या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर आपण या योजनेकरिता जे डॉक्युमेंट्स लागतात, कागदपत्रे ते काय आहेत ते जाणून घेऊया। सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांकडे 4 प्रकारचे आपल्याकडे रेशन कार्ड असतात। अंत्योदय, अन्नपूर्णा, पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड। हे रेशन कार्ड व सोबत आधार कार्ड आणि जे रेशन कार्ड आहेत ते ऑनलाइन मध्ये अपडेट असणे अत्यावश्यक आहे। ऑनलाइन असलेले रेशन कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर या 3 गोष्टी आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढण्याकरिता अनिवार्य आहेत। तर आपण हे जे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे ते आपण आपल्या मोबाईलद्वारे घरी बसल्या सुद्धा काढू शकतात। त्याकरिता आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये प्ले स्टोर मध्ये जाऊन आयुष्मान ॲप नावाची एक ॲप्लिकेशन असतो ते डाउनलोड करायचं। त्यानंतर ही ॲप्लिकेशन ओपन करायचं। त्यामध्ये आपला यूजर आयडी भरण्याकरिता त्या स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा। त्यानंतर तुम्हाला लगेच एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी त्यामध्ये एंटर करायचा। सोबत एक कॅप्चा असेल, तो कॅप्चा त्याच्यामध्ये तो एंटर करायचा। त्यानंतर तुम्हाला एक होम पेज ओपन होतो, त्याच्यामध्ये ज्याची किंवा आपल्या स्वतःची किंवा आपल्या परिवारामधील जे काही लोक असतील त्या सगळ्यांची आपण केवायसी करता येतो। त्याकरिता तो जो होम पेज ओपन होतो त्यामध्ये आपण एकतर त्यांचा आधार क्रमांक टाकून किंवा त्यांचं नाव किंवा त्यांचा हाऊसहोल्ड किंवा रेशन कार्डचा नंबर टाकून सुद्धा आपण या योजनेकरिता आपलं नाव आहे की नाही ते पडताळून पाहू शकतो। जर आपलं नाव सदर योजनेमध्ये असेल तर आपलं नाव त्यामध्ये पूर्ण शो होतो। त्यानंतर परत आपल्याला एक ओटीपी येतो, ते ओटीपी आणखी एक कॅप्चा आपण एंटर करायचं आणि दिलेली माहिती त्याच्यामध्ये भरत जायची। सर्व शेवटी आपला तो एक फोटो मागतो, त्या कॅमेराद्वारे मोबाईलच्या कॅमेराद्वारे आपण एक फोटो काढायचा आणि त्यामध्ये ते सबमिट करून टाकायचं। त्यानंतर लगेच किंवा थोड्या वेळाने आपली केवायसी पूर्ण होऊन तो आपल्याला सेव्ह होतो आणि अशाद्वारे आपला कार्ड जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जातो आणि आपण ते कार्ड कोणत्या एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन त्याची प्रिंट काढून आपण ठेवू शकतो किंवा सॉफ्ट कॉपी सुद्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकतो। ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम पडतं त्यावेळेस आपण तो कार्ड तेथील आरोग्य मित्रांना योजनेमधील त्यांना दाखवून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। सदर योजनेमध्ये मागील 1.5 वर्षामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 24,000 लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 57 हॉस्पिटल्स, ज्यामध्ये 20 शासकीय आणि 37 खासगी रुग्णालये या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत।